नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील बोरगाव येथील सांड नदीच्या पात्रातून दररोज अवैधरित्या रेतीचा उपसा सुरू आहे। रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे केली जाते आणि याची माहिती असून देखील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि त्याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे। मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू असल्यानं याकडे तालुका महसूल प्रशासन डोळेझाक करत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। सांड नदीच्या पात्रातून अवैधपणे रेतीची वाहतूक महादुला या गावातून करण्यात येत असून काही ठिकाणी रेती चोरट्यांनी नदी पात्रातून रेतीचा उपसा करून आजूबाजूला मोठा साठा करून ठेवलाय। रात्रीच्या वेळी त्या ठिकाणावरून रेतीची उचल करून चढ्या दरानं रेती विकली जाते। बिनधास्तपणे नदीच्या पात्रात ट्रॅक्टर टाकून मजुराच्या साह्यानं ही रेती भरण्यात येते। अनेक ठिकाणी रात्रीला रेती चोरट्यांची टोळी जागोजागी बसून अधिकाऱ्यांशी पाळत ठेवतात। रेती उपसा अशा ठिकाणावरून केली जाते की त्या ठिकाणी अधिकारी सुद्धा जाऊ शकत नाही। महिन्याला लक्ष्मी दर्शन होत असल्यानं हेच अधिकारी रेती चोरट्यांना पाठबळ देतात, अशी ही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे।